बघितलं का कसं बघतोय, बघितलं का? आला का लगा शामराव तुमच्याकडे बघते बरं वाकून वाकून. काय तोंड केलेलं का बाळ बघते. काय बोलतय बाबू, काय बोलतय? आई आई बोलतोय, आई बोलतोय. नाही नाही आजी बोलतोय, आजी. नाही नाही नाही, काका म्हणते काका. नाही नाही मावशी बोलतोय. होय की नाही बाबू? ते पोरग पण रडायला लागलं ना. बाय ना, असं काय पोरग आहे? हे पण बसाड्या आवाजातच रडते. अरे असं काय विचित्र कांदाने. थांबलं बघितलं सांगताय ते. राहिलं ना. हा, राहिलं. अगं किती वेळा सांगितलं रिकामा पाळणा नाही हलवायचा म्हणून. अगं बाई चुकलं चुकलं चुकलं. पाळण्याचं कोण पाया पडतं का? कसं मंदड आहे. माहितीये मला, आज बघतोय का तिला मी. ओ सासूबाई, ज्याला बोलता येत नाही ना त्याच्या बोलण्याचे अर्थ काढताय तुम्ही. आणि जो बोलण्यासाठी मरमर करतोय ना त्याला नुसतं बसवून ठेवलेलं आहे. ओ दादा, अरे ओ दादा माने, इथे का बाळासोबत खेळायला आले का तुम्ही? नाही. बैठक ठरली आहे ना. अरे हो लगा ती बी आहे नाही का बरोबर. तेच सुरू करा ना. हा करा करा चला सुरू करा. काय विषय काय होता शामराव बैठकीचा? माझी बायको माझ्याकडे नांदत नाही. त्याच्या आईला लगा ती आहेच का अजून? हो. आला का 3 वर्ष झाली की त्याची बैठक घेऊन लगा सगळं मॅटर सलटावलं लगा. हो. मी स्वतः लगा चेतनाला पाठवून दिली होती हो तुमच्याकडे. मग तुम्ही एसटी मध्ये बसवून दिलं होतं. हं, त्याच्यानंतर आम्ही निघालो हं. आणि सोनगिरी एसटी स्टँडवर एसटी थांबली बुवा. असं आईला भूक लागलेली होती. हं. आम्ही तिघ उतरलो आणि खात होतो बुवा थोडस काहीतरी. लगेच यांच्या आईला फोन आला. लगेच. हो लगा. अगं तू गेली म्हणे, मला कसं मसं होतंय, अया. मला तर श्वासच घेता येत नाही. हिने खाणं अर्धवट सोडून दुसरी एसटी पकडून निघून गेली. आता यांना श्वास घेता येत नाहीये तर हिला कशाला बोलवलं? ही काय ऑक्सिजन सिलेंडर आहे जे यांच्या तोंडाला जाऊन लागेल? मला ऑफिसला जायचं होतं, गैरात दांड्या आला होता. म्हणून मी आणि माझी आई आम्ही गेलो आमच्या घरी. तिथून फोन केला तो दन दन गाण्याचे आवाज येत होते. काय सांगताय? हो. नाचत होती काय? काय माहिती. बरं म्हटलं कधी येते? 2 दिवसात येते म्हणाली. आली का मग? कशाची डोंबल्याची आली. 1 दिवस 2 दिवस करता करता 2 महिन्यांनी उगवलं हे माकड. राहिला का? माकड बोलू नका. अरे माकडाच्या तू माहेरच्या फांदीवर फुटकत राहता नेहमी, सासरी येतच नाही तिकडेच. 1 नंबरच्या माहेरच्या माकडे. हे बघा माकड बोलू नका मला. आया लय बोलताय तर ऐकून घेतो म्हणून काय पण बोलायला लागले. माझ्या ताईला माकड नका म्हणू की ताईची. राहिलं राहिलं तिच्याकडेच राहते. तिच्या हातात शांत बस. काय बाय काय का काय लगा केवढ्यानं भोंगा बसरत आहे. अंग काढलं लागा त्यानं. तिघीतलं कुणीतरी एकाच पट्टी खाली घ्या की कुणीतरी. असाच आवाज आहे आमचा तर काय. आणि दादा एकाच भोंग्याचं कनेक्शन तोडायला करा. थोडं वर खाली करा की होईल. हो दादा, तुम्ही माझ्या कनेक्शन तोडताय ना. हो लगा तुमचं काय आहे? बोला हा. 2 महिन्यांनी आली हा. आणि आल्या आल्या बॅग ठेवल्या ठेवल्या नाटकं सुरू करून टाकली तिने. काय सांगताय? अगं बाई माझ्या तर अंग भलतं दुखतोय. आता तर पडल्या पडल्या मला झोपायचं लागेल. आणि झोपली डायराडूर. माझ्या बाजूला नुसता तार पडा. बरं हिचा प्रवासाचा सीन आहे ना 4 दिवस जात नाही. 9 किलोमीटरचा. हा बरं आमच्या ऑफिस मधले काही लोक ते अमेरिकेला जाऊन परत आले 1.5 दिवसात जॉईन झाले. त्यांचा जेट लॅग संपला पण हिचा एसटी लॅग संपतच नाही 4 दिवस. मुद्दाम करते का मी? मुद्दामच करते तो. मुद्दाम वकाऱ्या वाटतात मला एसटीत. असू द्या. वकाऱ्या करून करून आतड्या पिळवटतात माझ्या. शरीरातलं पाणी संपून जातंय माझ्या. 4 दिवस लागणार नाही का? आहे नाही बाई, नाही कळायचं त्यांना.
ते नका ना गदड्यासारखं रेकुरेसारखं सारखं. तर 4 दिवस झाले. हं. मला वाटलं शीन संपला बा. संपला. खुश होतो मी. लगे परत यांच्या फोन आला. बरं झालं होय. हो काय का लागा म्हणे प्रिया बाळण झाली तू ये म्हणे. लगेच बॅग भरली निघाली. माझ्या तोंडाचा घास हिरवण्याला हो. वाट लागली माझी. ह्या बाळासाठी आली हो इकडं. नाही हे मी पहिल्या बाळाचं सांगितलं. हे 3रं बाळ आहे. हिला सारखं बाळ होतं आणि इकडे येते. मग काय माझ्या बहिणीने बाळंत व्हायचंच नाही वय. अरे होऊ दे ना बाळ. अरे रडू नको का. सारखं कोकलते बाळांच्या थप्प्या घालू दे तिला. काय बोलताय लागा शामराव? माझं काही म्हणणं नाहीये. नीट बोला अरे तुम्ही. काही नीट बोला. पण तू का सारखं सारखं तिच्या बाळांची आया बनून जाते इथे. जावय बापू बसा तुम्ही. बसा काय बसा बसा? बसा बसा. काय आमच्या प्रियाला नाही अक्कल. तिला नाही बाळाला सांभाळता येत ना. बाळाला सांभाळता येत नाही. बाळाला जन्म बरा देता येतो. त्याला कुठं अक्कल लागती. काय बोलताय लागा तुम्ही का नाही आईचं काय मग आम्ही तुम्हाला बाळ होतील मग कळलं आणि तुम्हाला मग आई. एकट्याने बाळ जन्माला घालता आलं असतं ना 5 बाळ जन्माला घातली असते. आता काय होते? काय बोलताय लागा शामराव? नवरा बायको दोघं लागतात ना बाळ जन्माला घालायला. म्हणजे काय विषय? काय एकटा नवराच घालतो जन्म. आपण काय चावडगत बोलताय लागा बायका बसले ती इथे. अरे याच्यात काय चावट आहे. नॅचरल आहे हे. नाही, सायन्स आहे. अहो. माझ्या म्हणतं सांगतोय मी. माझा शोध आहे का हा. अरे तुम्ही काय कडक बुंदी आहे गो? वाईट जरा शांत व्हा की. कळतोय की तुमचा मुद्दा लक्षात आला नाही माझ्या. कळलं का? शांती घ्या तुम्ही वाईट. मामी तुमचं मी चुकतोय बरं का. प्रियाला तुम्ही तिच्या बाळाची काळजी स्वतःला घ्यायला लावा. हा. चेतनाला पाठवून द्या बरं तिकडे. बरं बाई जा तू हा, पाठवून द्या. घरी जा बया. आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचं तर बघू. तू जा बया. अगं आहे काय बोलते आहे. कसं करणार तुम्ही दोघी. तुला झेपताय वय. ते पण खरंच आहे ना भाऊ. हा, बोला. याच्या पहिल्या पोराचं सगळं मीच केलं. असं होय. पण आता जरा वजन वाढलंय ना. आता वाटलं आता वागता येत नाही. काय आता बाळाला असं मालिश करा. हळू मांडीवर घेतलं ना मालिश कराय हा. की असं तेल लावलं की बाळ सटक. असं धरता पण येत नाही ना मला. वागता येत नाही. काय करू. चपळ आहे बाळ. होय. 2 वेळा गेलं बाळ पुरीच्या पायपापर्यंत. बरं तिथं जाळी होती म्हणून. नाहीतर बाळ गेलं असतं वड्यात. गेलं असतं. अगं ये. राहतय लागा ही तिच्याकडेच राहतंय बा. ए नको तू नको टेन्शन घेऊ. हा ताई आहे आपली. आणि भाऊ बाळाचं काय कमी करायचं असतं का हो. नाही, लागतं. केवढं असतं. आंघोळी घाला मालिश करा लसी द्या सगळं असतं. चाटण चाटवा सगळं चेतू करते. हिला चाटण पण नाही चाटवायला येत ना. त्याला काय अक्कल लागते. काय मोठी कला आहे का ती. 4 पैकी कुठलं तरी एक पोट घ्यायचं बुचकाळायचं जिभेवरून फिरवायचं झालं. या ना सगळं सोपं वाटतं काय. बाळाचं तोंड कसं इथनं नाजूक असतं. नख बिख लागलं तर केवढ्याला पडायचं सांगा केवढा. तुम्ही. असं नाजूक हलक्या हातानं सगळं करायचं असतं ना. आमच्या चेतूचा हात एकदम नाजूक आणि हलका आहे. तुम्हाला नाही माहित. तिचा हात लागेल तेव्हा मला माहिती पडेल ना. हात तर लागू दे तिच्या मला. काहीतरी आपलं अजून नाही होय. तिच्या बाळाचंच करत बसणार आहे का. माझ्या बाळाची आठवण कोण चाटवणार मग. माझं बाळ एकटं 35 वर्षाच्या बाळ एकटं झोपलेलं असतं. बघवत नाही. असं रातभर नुसता इथे तिथे हालत राहतो नुसता. उशी पार ओली करून टाकतो रडून रडून बाळ माझं. जाऊ दे ना. इतका वेळ गप्प बसले होते. बघवत नाही त्रास होतो. रडू नको. माझं नशीबच तसं आहे ग. तू काय तब्येत खराब करते. दादा मस्त डबल बेड घेतला होता बरं.
मोठा होता भाऊ थोडा. डबल बेड मोठाच असतो की हो. किंग साईज घेतला होता हो. एवढा वाटलं होतं लागेल बॉगर, पण सिंगल झोपावं लागतं त्याच्यावर. कोणीच नसतं बाजूला. कधी उभा झोपतो, कधी आडवा झोपतो. तेवढंच व्हेरिएशन. काय ही आहे ना, ही मला म्हणाली होती, मला अंगणात झोपायची सवय म्हणे, चांदण्या बघत झोपायची सवय. म्हणून हिच्यासाठी आहे ना ते पंखा आहे ना, पंखा त्याच्यामध्ये असा रेडियमचा चंद्र लावला होता. आजूबाजूला अशा चांदण्या लावल्या होत्या बा रेडियमच्या. घरात लाईट बंद केलं ना, त्या चांदण्या खिकी खिकी करून असता मला. कुठे आहे तुझी बायको, कुठे आहे तुझी बायको असं त्यांना काय सांगू, माझी बायको बहिणीचं बाळणपण करायला गेली हे सांगू का हो? शामराव बसा तुम्ही शांत व्हा. काय शांत बस. कळते मला तुमचं दुखणं कळते. अरे काही झालं नाही हो हो. हो 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 अरे काय बायकांना हो हो शांत रडणार नाही तर मग शांत. काय? कळतंय दुखणं कळते हो. मामी तुमचं बी चुकतंय बरं का ह्याच्यात. काय आणि माझं चुकलं. आता पोरीचं लग्न झालंय म्हणलं, पोरगी त्यांची झाली की नाही, पाठवली पाहिजे की नाही. हे एक भलत बाखर बाळ आहे. बरोबर तिच्याकडे शांत होतं ते. अरे माझं अख्खं आयुष्य पडलेलं आहे ना. हो हो दादा, काय माझ्या समस्येचा काय उपाय सांगा ना हो. नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय एकच प्रॉब्लेम आहे ना, हा. ही बहिणीचं बाळणपण करायला येते एवढंच आहे ना. हा. मी सांगतो हिच्या नवऱ्याला बेण्या बास्कर की म्हणावं, आता 3 झाली की काय अकाल बिकाल आहे की नाही. नाही नाही, पण त्याचा काय संबंध हो? काही संबंध म्हणजे पोरग झालं नाही तर ही कशाला बोलला इकडे. अरे हे कशाला उलट सांगता हो, सरळ हिला सांगा ना की तू येऊन नांद म्हणून. आणि त्यांना सांगून फायदा नाहीये. ही तिकडे सासरी गेली नाही, ही पण 1.5 महिना सासरी जाते त्यांच्याकडे. तिकडे बी जाती होय? हो. आहे का? भाऊजी मला सोडतच नाही. आमच्या ह्यांना ताईच्या हातची भरली वांगी लय आवडतात. होय. सारखे बाजारात जातात आणि वांगी घेऊन येतात. आणि मला बाई करताच येत नाही भरली वांगी. मग येड्या कांद्याची शिकना. सगळ्या ताईनेच करायचं का, तू कधी शिकणार मग? भरल्या वांग्यात काय असतं न कळण्यासारखं, 4 काप करायचा आणि मसाला भरायचा, ते तरी शिक. एकदा तुझ्या घरची वांगी भर म्हणजे मग येईल आमच्या घरी बटाटे सोलायला. बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. चेतना काय अकाल आहे की नाही लागा. स्वतःच्या घरात वांग्याला खाप पाडत बसा की, त्यात मसाला भरा की. हा इकडे काय यांच्याकडे तो 3 वर्ष झाली माया पोरगा रिकामा ताट वाटी घेऊन बसलाय, तर अन्नाचा कण नाही त्याच्या ताटात अजून. 3 वर्ष झाली. 3 वर्ष जेवलंच नाही होय. आणि जेवणाचं नाही बोलत आहे हो मी. तुम्हाला सांगतो, असा भारी पाळणा घेतला होता. असं होय. त्याला असा कुळकुळा लावला होता मस्त. शेजारचे मांजर येऊन त्याच्यात बाळण झाली. हो मांजर पाळण्यात 6 पिल्ले वाढले तिचे त्या पाळण्यात. पण माझं काहीच नाही झालं. शेवटी तो पाळणा उचलून मी माळ्यावर ठेवून दिला. मला एकदा तो पाळणा खाली आणायचा आहे. एकदा हो हो कळते मला. तुमच्या घरी शिडी नाही का? माळ्यावर चढायचा प्रॉब्लेम नाहीये माझ्या. तो काय एकटाच पाळणा हलवत बसू का मी? त्याच्या आतमध्ये कोणीच नको का? अरे हिला पाठवा ना एकदा. हा येते येते. इथं नातेवाईक राहू देत बाजूला, येते आणि तुमचा पाळणा खाली काढून देते. अगं तू ये, तो पाळणा स्वतःहून उतरेल माळ्याहून. तू ये फक्त एकदाची. येते, बाळाचं बारसं झालं की येते. हा अरे बारशाचं काय वाटेल ते कारण सांगतात. ये रे भाऊ इकडे ये. कुर्र ज्ञानेश्वर झालं त्याचं बारसं. हा झालं. आणि एवढं नाही आता हे बाळ आहे ना मी घेऊन जातो. तू ये, नाही तर मी बाळ घेऊन जातो. चल बरं. अगं मसाडे, मग त्याला तू सांभाळ ना. तुझ्या बहिणीला कायला अडकवते? जावय बापू, असं नका करू. हा. तुम्ही काय पोरं चोरणारे आहे तू? काही म्हणा, मी घेऊन जातोय त्याला आता. नका हो, असं नका घेऊन जावई बापू. माझ्या दुधाची साय नका नेऊ. त्यापेक्षा हे दूध घेऊन जावा. चल चल पाय ठेवा पाय ठेवा. बाळ द्या आधी, बाळ द्या. तू चाल चल. बॅग आणू की नको? मला बोलते सारखं. जा बॅग घेऊन ये जा. वरडते माझ्यावर. रडते बाळ बी सारखं. ठेवा इकडे त्याला. ठेवा. तू नको ओय. टेन्शन घेऊ. तू नको टेन्शन येते. चला आता. तू बाया सांभाळू जावा. वर झालं रोज येता, एवढं नका रडू जावा.
जावा पडायची चला. चालते का हा आता? हा झालं झालं हळू करा ना. थोडे दिवस थांब तुला 4-5 बाळ देतो मुके घ्यायला चल जाऊ दे. चल सांभाळून हस ना. जाऊ. चल ए! माझ्याकडे द्या बघू. काय कोणाला फोन लावला बघू हॅलो, जेजू.